नाव बदललं, आता विचारही बदलेल का? महाराष्ट्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय. राज्यातील 449 शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय हा शब्द आता काढून टाकण्याचा आदेश देण्यात आलाय. कारण वसतिगृहाच्या सध्याच्या नावांमध्ये मागासवर्गीय असा उल्लेख करण्यात आलाय. यावर सरकारचे म्हणणे आहे की मागासवर्गीय हा शब्द समाजातील भेदभाव आणि दुःखाची आठवण करून देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा बदलतो. त्यामुळे आता 416 वसतिगृहांची नावं ही बदलली जाणार आहेत. यात मुलांच्या वसतिगृहांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आणि मुलींच्या वसतिगृहांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह असे नाव दिले जाणार आहे. तसेच सातारा येथील एका मुलींच्या वसतिगृहाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वसतिगृह असे नाव देण्यात येणार आहे. आणि ज्या वसतिगृहांना आधीपासूनच महापुरुषांची नावे आहेत ती मात्र तशीच राहतील. समाज कल्याण आयुक्तालयाच्या शिफारशीवरून हा निर्णय घेण्यात आला असून नावातील हा बदल विद्यार्थ्यांना सन्मानाची आणि सकारात्मक ओळखीची नवी दिशा देणार का, याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे. तुम्हाला सरकारच्या या नवीन बदलाबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.